लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे गुड न्यूज। तर लाडक्या बहिणींना आता चिंता करायची गरज नाही। आतापर्यंत आपल्याला 8वा आणि 9वा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, तर आता 10वा हप्ताही लवकरच जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे। कधी आणि कोणत्या तारखेला 10वा हप्ता जमा होणार आहे ते मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका। आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा हप्ता मिळालेला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला हप्ता मिळालेला नाही। तर जेवढी आमच्याकडून मदत होत आहे तेवढे आम्ही करत आहोत। आणि ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला पैसे मिळालेले आहेत। तर सगळ्या लाडक्या बहिणींनी पटापट मेसेज करून सांगा की 10वा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला पाहिजे आहे, ती तारीख मेन्शन करून सांगा। लवकरात लवकर आपला जो व्हिडिओ आहे तो शेअर करा पुढे। तर खूप सारी अशी फेक न्यूज बाहेर पसरत आहेत की लाडकी बहीण योजना जी आहे ते बंद होणार आहे। तर ह्या गोष्टीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही, असं स्वतः एकनाथ शिंदे जी यांनी सांगितलं आहे। तर इथे ही गोष्ट इथे क्लिअर होत आहे की जे लाडकी बहीण योजना केलेली होती ती काहीच बंद होणार नाही। तर जे बाहेर अपक्ष आहे ते ही अफवा पसरत आहे, ते ह्या अफवावर तुम्ही लक्ष देऊ नका। आणि ही योजना कुठेही बंद होणार नाही। जेवढे लाडके पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे येणे सुरुवात होणार आहे। त्या लाडकी बहीण योजनेत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे। लाडकी बहीण योजना सरकार कधी टीका विरोध कडून केली जात आहे। तर लाडकी बहीण योजनेची रक्कममध्ये 2100 रुपयाची वाढ येणार होती, मात्र आता अजून पण 1 पण रुपये वाढलेले नाही। म्हणजे जे पैसे वाढणार होते पण ते वाढले नाही। तर आता तर 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहे। तर 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार त्यावर स्वतः एकनाथ शिंदेजी व आदितीताई तटकरे फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की जेव्हा आम्ही पैसे वाढवू म्हणजे रक्कम वाढ होणार तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला कळवू। तर त्याबद्दल पण अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे। तर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजनेत कुठेही प्रयत्न केला तरी बंद करणार नाही। आता लाडकी बहीण योजना 2100 रुपयाची मागणी पुढे आलेली असून योग्य वेळी ही मागणी देखील पूर्ण केली जाईल। तर इथे मी सांगितल्याप्रमाणे जेव्हाही 2100 रुपये तुम्हाला मिळतील तर ते अंतर्गत तुम्हाला सगळी माहिती मिळत राहणार आहे। तर लाडकी बहीण योजनेत अक्षय तृतीया तोंडावर असून बहिणींना भावाचा धक्का, तब्बल 27,000 लाडकी बहीण अपात्र ठरलेली आहे। तर ह्या योजनेमध्ये जे पात्र महिला आहे त्यांना तर पैसे मिळणार, पण जे अपात्र महिलांची संख्या आहे ते 27,000 लाडक्या बहीण अपात्र झालेले आहेत। तर यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत, कारण की यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 7,29,880 महिलांनी अर्ज केला होता आणि तिथे तब्बल 27 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। तर यवतमाळ राज्य सरकारकडून राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे। विशेष बाब म्हणजे या योजनेमुळे महायुती सरकार विधानसभा निवडणुकीचा देखील चांगला फायदा झालेला। मात्र ह्या योजनेत 27,000 लाडकी बहीण अपात्र ठरलेले आहेत, ते पण यवतमाळमध्ये। तर 7,19,880 महिला अर्ज केला होता, त्यामधून 6,92,553 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। आणि जेवढ्या पण अपात्र ठरल्या आहेत 27,000 महिला, तर ते काही ना काही कारण म्हणजे ते निकषात बसत नाही म्हणून ते अपात्र ठरले आहेत, म्हणून त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तर जे निकष आहे त्यामध्ये जे बसणाऱ्या महिला आहेत त्यांना तर देखील पैसे मिळणारच आहे, पण जे अपात्र आहे त्यांना ह्या योजनेतून त्यांचा पत्ता कट करण्यात येणार आहे। तर बँक खात्यात आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्यामुळे श्रीमंत लाडकी बहीण योजना बिग फुटल। यातून 27,313 अपात्र बहिणी पुढे आल्या असून या लाडक्या बहीण योजनेत वगळण्यात आलेले आहे। या महिलांकडे शेती, घर
चारचाकी दुकानदार वगैरे असून सुद्धा ह्यांना पैसे मिळालेले होते, म्हणून ते अपात्र ठरलेले आहेत. आता लाडकी बहीण योजनेतून अर्ज सादर केले, त्याच खात्यात पैसे जमा झाले. या महिलांचा आधार कार्ड लिंक झाल्यानंतर या बाबी स्पष्ट झाल्या, त्यामुळे योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणून जे निकषात नव्हते बसत ते अपात्र महिला ठरलेले आहेत. तर एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? तर राज्य सरकारकडून राबवले जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घराघरी पोचली. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेत यश प्राप्त झाला. मात्र आता या योजनेवरून राजकारण सुरू आहे. या योजनेतून निकषात काही बदल करण्यापासून विरोधकांची टीका झालेली आहे. तर ही जी योजना आहे त्यामध्ये निकषात बदल झाल्यामुळे विरोधक खूप काही चर्चेमध्ये झालेली आहे. तर ह्या योजनेमध्ये आतापर्यंत शेतकरी योजनेचा लाभ घेणारा 8 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी करण्यात येणार आहे असं म्हटलं जाते. 1500 वरून 500 रुपये मिळणार आहे. तर जे शेतकरी योजना घेत आहे लाभ त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे 30 एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी जमा झालेला. मात्र एप्रिल महिन्याचा हप्ता 16 दिवस उलटले तरी 10वा हप्ता मिळालेला नाही, म्हणून लाडकी बहीण चिंतेत आलेली आहे. कधी मिळणार त्यांना हप्ता? तर त्यावर त्यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहे असं सरकार म्हणत आहे. म्हणून लाडक्या बहिणीला 10वा हप्ता लगेचच त्यांना मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनी जास्त चिंतित होऊ नये आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाहीत त्यांना सगळे पैसे एकत्र एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे. तर त्या बहिणींनी तुमचं खातं जे आहे ते बँक संगती लिंक आहे की नाही किंवा बँक आधार स्टेटसमध्ये जाऊन बघायचं आहे कोणत्या बँकेत तुमचं खातं लिंक आहे, त्याच खात्यामध्ये पैसे जाणार आहे. तर त्या महिलांनी ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला आतापर्यंत पैसे नाही आले तर लिंक आहे की नाही आधार तुमच्या बँक खाते संगती किंवा आधार स्टेटसमध्ये जाऊन बघा कोणत्या बँक संगती लिंक आहे, त्या बँकेत चौकशी करा, नक्की तुम्हाला पैसे येतील. तर आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या महिलांपर्यंत पोचवा ज्यांना अजूनसुद्धा एक पण हप्ता आलेला नाही आणि ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला हप्ता आतापर्यंत मिळालेला आहे. तर आपल्या व्हिडिओ वर असेच नवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज आता बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.